ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं सरस्वतीं व्यास प्राय द्वेषनित्या भगवते उत्तमश्लोके भक्तिर्भक्ति नैष्ठिकीम् कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। आपण सुरुवात भगवद्गीतेच्या एका श्लोकाने घेऊया. येत्या 1 डिसेंबर रोजी सोमवारी श्री भगवद्गीता जयंती आहे. तर सुरुवातीला सर्वप्रथम सर्व मुलांना भगवद्गीता जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत. भगवद्गीता जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वजण भगवद्गीता वाचावी आणि आपल्या सर्वांना भगवंताची कृपा प्राप्त व्हावी ही राधा गोविंदाच्या चरणी मी प्रार्थना करतो. तर या ठिकाणी आपण एक श्लोक वाचून आजचं सेशन प्रारंभ करूया. भगवद्गीता 18वा अध्याय 78वा श्लोक आहे. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतिर्ध्रुवा नितिर्मतिर्मम. जेथे योगेश्वर कृष्ण आणि महान धनुर्धर अर्जुन आहेत तेथे निश्चितच ऐश्वर्य, विजय, असामान्य सामर्थ्य आणि नीती आहे हे माझे मत आहे. तर संजय जे आहेत, जे व्यासदेवांचे शिष्य आहेत, व्यासदेवांच्या कृपेने हस्तिनापूरमध्ये बसवून कुरुक्षेत्रामध्ये जे काही चाललेलं होतं ते त्यांना सांगत होते, धृतराष्ट्राला सांगत होते. आणि त्यांनी देखील त्या ठिकाणी युद्धस्थळावर जे भगवंतानी भगवद्गीता अर्जुनाला सांगितले ते हस्तिनापूरमध्ये बसवून ते सर्व पाहण्याचं ऐकण्याचं एक सुवर्ण संधी संजयालाही प्राप्त झालं. आणि संजय अतिशय भगवद्गीतेचं ज्ञान ऐकून अतिशय हर्षित झालेले आहेत. त्यांचे रोमांच उभे राहिलेले आहेत, ते गदगद झालेले आहेत. आणि त्याचप्रमाणे ते या भगवद्गीतेच्या शेवटच्या श्लोकामध्ये संजय जे आहेत निष्कर्ष सांगत आहेत की ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण उपस्थित राहतात, भगवंताविषयी या ठिकाणी योगेश्वर हे शब्द आलेले आहेत. संपूर्ण योग सिद्धींचे अधिपती हे भगवान श्रीकृष्ण आहेत. म्हणून भगवंताचं एक नाव योगेश्वर कृष्ण आहे. ज्या ठिकाणी भगवंत आहेत यत्र योगेश्वर कृष्ण आणि यत्र पार्थो धनुर्धर. आणि ज्या ठिकाणी अर्जुनासारखे भक्त आहेत, अर्जुन हा भगवंताचा अतिशय प्रेमी भक्त आहे. आपण महाभारतामध्ये वाचतो की ज्यावेळेस अर्जुन हा शयन करायचा, झोपायचा, त्यावेळेस त्याच्या रोम रोमातून कृष्ण कृष्ण हे नाव यायचं. एवढं तो कृष्णाचं चिंतन करायचं. एका पद्धतीने ते भगवंताचे फार मोठे भक्त होते. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर. आणि ज्या ठिकाणी अर्जुनासारखे भक्त आहेत त्याच ठिकाणी तत्र श्री विजयो भूतिर्ध्रुवा नितिर्मतिर्मम. त्याच ठिकाणी लक्ष्मीचं वास असतं, विजयश्री त्या ठिकाणी असते आणि नीती देखील त्या ठिकाणी असते असं मत आहे संजयाचं.
आणि संजयाला सगळं दिसत होतं. महाभारताचं युद्ध होण्यापूर्वीच संजयाने निष्कर्ष देऊन टाकला धृतराष्ट्रांना की आता या ठिकाणी कौरवांचा विजय होणार नाही. भगवान श्रीकृष्ण साक्षात पांडवांच्या बाजूने असल्यामुळे निश्चितच त्या ठिकाणी त्यांचा विजय होणार आहे. आणि पांडव हे धार्मिकही होते आणि त्याचसोबत भगवंताचे महान असे भक्त होते. तर अशा पद्धतीने या ठिकाणी भगवद्गीता जी आहे शेवटचा शेवटच्या श्लोकामध्ये निष्कर्ष सांगण्यात आले. तर आजचा विषय आपल्याला श्रील प्रभुपादांविषयी आपल्याला ऐकायचंय. जसं बंगाली भजनामध्ये सांगितलेलं आहे, यदि गौर न होईते तबे की होईते, हेमोने धरी तांदे, राधार महिमा प्रेम रस सीमा, जगते जाणी दीते. जर चैतन्य महाप्रभू आले नसते तर राधाराणीची महिमा आणि भगवंतांविषयी जे प्रेम पुरुषार्थ आहे, प्रेम भक्ती जी आहे, त्याची महिमा जगाला कळली नसते. त्याच पद्धतीने चैतन्य महाप्रभू आले, अनेक लोकांना भक्त बनवले, अनेक शिकवण चैतन्य महाप्रभूंनी दिलेले आहे. परंतु काळाच्या ओघामध्ये 500 वर्षामध्ये पुन्हा ज्ञान लुप्त झाल्यासारखं झालं होतं. हे काळाचा प्रभाव असतो. काळाच्या प्रभावाने अनेक घडामोडी घडत असतात आणि योग्य वेळ आले की एक युगपुरुष त्या ठिकाणी प्रकट होऊन पुन्हा त्या ज्ञानाला पुनर्स्थापित करत असतात. तर चैतन्य महाप्रभूंनी जे प्रेम पुरुषार्थ, अत्यंत उच्च भक्ती, निस्वार्थ भक्तीचं शिकवण चैतन्य महाप्रभू 500 वर्षापूर्वी दिलेले होते. तेच शिकवण आचार्यांद्वारे पुढे पुढे येत होता. परंतु मधल्या काळामध्ये 200 वर्षापूर्वी, 250 ते 300 वर्षापूर्वी अनेक परक्यांचं आक्रमण, विधर्मी लोकांचं आक्रमण आपल्या भारतामध्ये झालं आणि अनेक कारणांमुळे ज्ञान लुप्त झाल्यासारखं झालं होतं. तर त्याच वेळेस जे चैतन्य महाप्रभूंनी भविष्यवाणी केली होती की माझा एक सेनापती येईल आणि तो सेनापती संपूर्ण जगामध्ये पृथ्वी ते आछे यत नगरादि ग्राम सर्वत्र प्रचार होय बे मोरणा. तर सर्वत्र पृथ्वीच्या पाठीवर जेवढे गाव आहेत, जेवढे शहर आहेत, जेवढे देश आहेत, सगळ्या ठिकाणी हरिनामाचा प्रचार होईल. माझा एक सेनापती येईल आणि तो प्रचार करेल. आणि ते सेनापती दुसरे तिसरे कोण नसून शिल प्रभुपादजीच आहे. जगद्गुरु शिल प्रभुपाद की जय. तर आपल्या सर्वांचं अहोभाग्य आहे की ज्यांची भविष्यवाणी स्वतः चैतन्य महाप्रभूंनी भविष्यवाणी केली 500 वर्षापूर्वी. त्या महापुरुषांचं संग सानिध्य, त्या महापुरुषांनी लिहिलेले ग्रंथ, त्या महापुरुषांनी स्थापित केलेली संस्था, याच्यामध्ये सहभागी होण्याची एक सुवर्ण संधी आपल्याला लाभलेली आहे. आणि प्रभुपाद नेहमी म्हणायचे की मी एक पोस्टमन आहे. भगवंतांनी दिलेलं ज्ञान फक्त तुमच्यापर्यंत देण्याचं कार्य मी करतो. त्यामुळे प्रभुपादांच्या जीवनामधून जे काही आपल्याला ऐकायला मिळतं, जे काही बघायला मिळतं, जे काही उपदेश मिळतात, ते डायरेक्ट भगवंतांचेच उपदेश आहे असं आपण समजावं. कारण प्रभुपादांनी कोणतंही इंटरप्रिटेशन न करता, कोणत्याही स्वतःचे मत न टाकता, शास्त्र जसं आहे तसं आपल्या समोर प्रभुपादांनी प्रस्तुत केलं. आणि प्रभुपाद विदेशामध्ये गेले आणि त्या ठिकाणी देखील शास्त्र जसे आहे तसंच त्यांनी प्रस्तुत केलं. शास्त्रामध्ये कोणत्याही प्रकारचं फेरबदल त्यांनी केलेला नाही. त्यामुळे प्रभुपादां विषयी आपण जे काही ऐकणार आहोत
तर प्रभुपादांविषयी आपण असं म्हणतो की जगद्गुरु आहेत शिल प्रभुपाद, संपूर्ण जगाचे गुरु. प्रभुपाद केवळ नावाचे जगद्गुरु नसून खरोखर जगद्गुरुच आहेत प्रभुपाद, ज्यांनी साती समुंदर पार करून संपूर्ण जगामध्ये 12 वेळा भ्रमण केलं आणि 108 मंदिरांची स्थापना केली. अनेक म्लेच्छ यवन लोकांना कृष्ण भक्तीकडे वळवले. इतकंच काय की प्रभुपाद अनेक ठिकाणी गेले, मोठ्या मोठ्या देशामध्ये गेले, छोट्या देशांमध्ये गेले. आत्ताच आम्ही जस्ट मॉरिशसला जाऊन आलो. आल्या संपूर्ण जगाच्या मॅप मध्ये मॉरिशस अतिशय क्षुल्लक असं देश आहे, छोटा देश आहे, जे सोलापूरपेक्षाही लहान आहे. सोलापूरचे जे क्षेत्रफळ आहे त्याच्यापेक्षाही लहान मॉरिशस आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे, उत्तरेकडून दक्षिणेकडे जाण्यासाठी 1 ते 1.5 तास लागतात. आणि संपूर्ण समुद्रामधला तो बेट आहे, एक आयलंड आहे. त्या ठिकाणी देखील श्रील प्रभुपाद 2 वेळा त्या ठिकाणी भेट दिली. तर प्रभुपादांना संपूर्ण जगाचा उद्धार करायचा होता. प्रभुपाद असे नाही की केवळ मोठ्या मोठ्या देशामध्ये गेले, केवळ अमेरिका, रशिया, लंडन सारखे मोठ्या मोठ्या देशामध्ये गेले, छोटे देश सोडून दिले असं नाही. प्रभुपादांना जेवढं शक्य झालं तेवढं संपूर्ण जगामध्ये प्रभुपादाने भ्रमंती केली, आपल्या शिष्यांना पाठवले. सगळ्या ठिकाणी प्रभुपाद गेले आणि आणि अनेक प्रकारे मंदिरांची स्थापना केली आणि गीता भागवताची स्थापना केली. आणि त्याचसोबत भगवत धामाची प्राप्ती कशी करायची हेही शिल प्रभुपादांनी सगळ्यांना सांगितलं. आणि शिल प्रभुपादांच्या कृपेनेच संपूर्ण जगामध्ये एक आध्यात्मिक क्रांती, एक आध्यात्मिक चळवळ आपण पाहू शकतो. आता भारतामध्ये तर प्रचार आहेच आहे, त्यासोबत विदेशातही खूप प्रचार आहे. आता मी मॉरिशसला जाऊन आलो, त्या ठिकाणी हजारोंच्या संख्येने भक्त आहेत त्या ठिकाणी. इतकं छोटा देश असून देखील इस्कॉनचे 5 मोठे मोठे मंदिर आहेत, 16 प्रीचिंग सेंटर आहेत आणि अनेक संन्यासी त्या ठिकाणी येतात. परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजही जातात, परमपूज्य नवयोगेंद्र स्वामी महाराजही जातात. त्यासोबत कदम कानन स्वामी महाराजही जातात. आणि त्या ठिकाणी सुंदर चैतन्य महाराज तर स्थायिक संन्यासी देखील आहेत. आपण पाहू शकतो की श्रील प्रभुपादांचीच कृपा होती. आणि त्या ठिकाणी आज गेल्या 19 तारखेला श्रील प्रभुपादांनी पदार्पण केलेले 50 वर्ष पूर्ण होतात मॉरिशसला. आणि त्या ठिकाणी मोठा उत्सव देखील त्या ठिकाणी भक्तांनी साजरा केले. तर संपूर्ण जगामध्ये प्रभुपादांनी एकही देश सोडला नाही. सर्व ठिकाणी, छोटा मोठा देश असो, सगळ्या ठिकाणी प्रभुपाद गेले आणि प्रचार केला. तर त्यामुळे जसं सांगण्यात आलं की चैतन्य महाप्रभू नसले असते तर राधाराणीची महिमा, कृष्ण प्रेम जगात कळालंच नसतं. त्याच पद्धतीने श्रील प्रभुपादजी देखील नसले असते तर संपूर्ण जगाला शुद्ध भक्ती काय आहे आणि शुद्ध भक्ती, सरळ भक्ती, भक्तांचं संग सानिध्य, शास्त्र हे लोकांना कळालं नसतं आणि संपूर्ण जग एक अज्ञान अंधकारामध्ये पडलं असतं. तर ही श्रील प्रभुपादांचीच कृपा आहे. सगळ्या ठिकाणी आपल्याला सुंदरस इस्कॉनचे मंदिर दिसतात, त्या ठिकाणी भक्ती होताना दिसते. आणि आज आपण पाहतो की मागच्या वर्षी जे कुंभमेळा होतं, संपूर्ण जगातून लोक त्या ठिकाणी आले आणि अनेक मोठे मोठे महंत लोकांनी त्या ठिकाणी घोषणा केली की शिल प्रभुपाद हे जगद्गुरु आहेत म्हणून. आणि शिल प्रभुपादांना त्या प्रकारे गौरवान्वित करण्यात आलं कुंभमेळ्यामध्ये. आणि आपण पाहू शकतो शिल प्रभुपाद केवळ नावाचेच जगद्गुरु नसून संपूर्ण जगामध्ये शिल प्रभुपादांनी कार्य केलं.
वाचो वेगम मनसा क्रोध वेगम जिह्वा वेगम उपस्थ वेगम एतान वेगान यो विषयेत धीरा सर्वामतीं वां पृथ्वीं स शिष्यात्. संपूर्ण पृथ्वीचा तोच व्यक्ती गुरु होऊ शकतो किंवा संपूर्ण पृथ्वीला तोच व्यक्ती शिष्य बनवण्याच्या योग्यतेचा आहे, ज्याचे वाणीवर नियंत्रण आहे, मनावर नियंत्रण आहे, क्रोधावर नियंत्रण आहे, आपल्या सर्व इंद्रियांवर मनावर नियंत्रण आहे, उदर उपस्थ या सगळ्या इंद्रियांवर ज्याचं नियंत्रण आहे, तोच संपूर्ण जगाला कृष्ण भक्ती देऊ शकतो. हे रूप गोस्वामी उपदेशामृत मध्ये सांगतात आणि ते आपण शिल प्रभुपादांच्या जीवनामध्ये पाहू शकतो. शिल प्रभुपाद इतक्या देशांमध्ये फिरले तरी देखील कोणत्याही भौतिक आकर्षणाने शिल प्रभुपाद आकर्षित झाले नाहीत. उलट उलट लोकांना शिल प्रभुपादांनी भगवंताकडे आकृष्ट करून घेतलं, शास्त्राकडे आकृष्ट करून घेतलं, धर्माकडे आकृष्ट करून घेतलं. जसं संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सांगतात की संत कशासाठी या जगामध्ये येतात, त्यांचं येण्याचं उद्देश काय असतं. एका अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. हे शिल प्रभुपादासारखे संत या जगामध्ये कशासाठी येतात, धर्माचं पालन करण्यासाठी. आणि धर्म काय शिकवतं, भगवंतावर प्रेम करणं. धर्माचा मुख्य उद्देश भगवंतावर प्रेम करणंच आहे. धर्मम तु साक्षात भगवत प्रणीतम. आणि भागवतम मध्ये देखील सांगण्यात आलेले की सवे पुंसाम परो धर्म यतोर भक्तीर अधोक्षजे अहेतुकी अप्रतियता ये आत्मा सुप्रसिद्धती. हे या जगातलं सर्वश्रेष्ठ धर्म आहे, हे भगवंतांची भक्ती करणं, भगवंतांची सेवा करणं. तर हेच श्रील प्रभुपादांनी आपल्याला शिकवलेलं आहे. धर्माचं पालन कसं करायचं आणि कशा प्रकारे सर्वतोभावे भगवंतांना शरण जायला पाहिजे. अनुकूल गोष्टींचा स्वीकार, प्रतिकूल गोष्टींचा त्याग करणं आणि भगवंतावर पूर्णपणे विसंबून राहणं. भगवंतां भगवंत आपले रक्षक आहेत हे समजून घेणं. अनुकूल्यस्य संकल्प प्रतिकूल्यस्य वर्जनम रक्षिष्यति इति विश्वासो गोतृप्ते वर्णम तथा. आणि भगवंताच्या इच्छेमध्ये स्वतःची इच्छा सामील करणं, अशा पद्धतीने भगवंतांना शरण कशा पद्धतीने जायला पाहिजे श्रील प्रभुपादांनी शिकवलं. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. श्रील प्रभुपादांनी धर्माचं पालन कसं करायचं हे शिकवलं आणि पाखंड खंडन कसं करायचं. पाखंड जे तथाकथित लोक स्वतःला भगवंत समजतात, अशा लोकांना तर प्रभुपादांनी अनेक वेळा खंडित केलेले आहे. तर एक कथा अशी येते, श्रील प्रभुपाद एकदा रेल्वेमध्ये प्रवास करताना एक तथाकथित व्यक्ती स्वतःला साधू जो स्वतःला साधू म्हणून घोषित करतो आणि त्या ठिकाणी प्रभुपादांची चर्चा त्या व्यक्तीशी होते. आणि प्रभुपाद त्यांना समजावून सांगतात की आपण सगळे भगवंताचे दास आहोत, भगवंताचे सेवक आहोत, परंतु ती व्यक्ती ऐकत नाही. ती व्यक्ती म्हणते, तुम्ही भगवंत, मी भगवंत, आपण सर्वजण भगवंतच आहोत. तर अशा प्रकारचे जे पाखंड आहे, कृष्ण प्रभुपाद म्हणले, आपण जर भगवंत असले असतो तर आपल्या इंद्रियावर आपलं नियंत्रण असलं पाहिजे. भरपूर 2 तास 3 तास चर्चा झाली, नंतर त्या व्यक्तीला लघुशंका आली आणि त्यांनी प्रभुपादांना सांगितलं, मला वॉशरूमला जाऊन यायचं.
प्रभुपाद म्हणले की तुम्ही जर भगवंत असते तर तुम्ही थांबवायला पाहिजे, लघुशंका थांबवायला पाहिजे. परंतु त्यांनी काय तसं करू शकले नाही. आणि प्रभुपाद त्याच वेळेस त्याचं खंडन केले की आपण आपल्या इंद्रियांना इंद्रियांच्या वशीभूत आहोत, त्याच्यामुळे आपण भगवंत होऊ शकत नाही. अशा प्रकारे प्रभुपादांनी पाखंडाचं खंडन देखील केलं, धर्माचे पालन कसं करायचं हेही शिकवलं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तर संत येतात नाम बीज वाढवण्यासाठी. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे जे ब्रह्मतारक मंत्र आहे, ज्या मंत्राद्वारे आपण या भौतिक जगातल्या सर्व प्रकारच्या जंजाळातून मुक्त होऊन भगवद्धामाची प्राप्ती करू शकतो. त्या नामाचं बीज वाढवण्यासाठी, नामाचं महात्म्य वाढवण्यासाठी संत येत असतात. आणि प्रभुपादाने संपूर्ण जगाला शिकवलं, हाय हॅलो छोडो आणि हरे कृष्ण बोलो, चांट हरे कृष्ण बी हॅपी. छोट सूत्र दिलं, चांट हरे कृष्ण अँड बी हॅपी. संपूर्ण जगामध्ये लोकांना सुखाचा शोध आहे, आनंदाचे शोध आहे, परंतु कोणालाच सुख आनंद प्राप्त होत नाही. परंतु प्रभुपादाने सांगितलं अँड बी हॅपी. आपण जर व्यवस्थित शुद्ध नामाचं जप केलं तर आपण ऑटोमॅटिकली आनंदी होऊ शकतो. शुद्ध नामाचा जप जरी नाही केला, केवळ नामाभास जरी असला, तरी भरपूर काही गोष्टी आपल्याला प्राप्त होतात आणि आपल्याला खरंच सुख समाधान त्याच्यातून प्राप्त होते. तर श्रील प्रभुपादांनी संपूर्ण जगामध्ये हरे कृष्ण आंदोलन, हरे कृष्ण क्रांती जागृत केली. संपूर्ण जगामध्ये अनेक लोक वेगवेगळ्या गोष्टीमध्ये फसले होते. कोणी कर्मामध्ये फसलं, कोणी ज्ञानामध्ये फसलं, कोणी सिद्धींमध्ये फसला होता, कोणी कशामध्ये तर कोणी कशामध्ये. सगळ्यांना त्याच्यातून निवृत्त करून प्रभुपाद शुद्ध भक्ती सगळ्यांना प्रदान केलेली आहे. हरिनामाचा आश्रय घेण्यासाठी सांगितलं प्रभुपादांनी. अनुकूल्य जे रूप गोस्वामी सांगतात शुद्ध भक्ती काय आहे, तर त्या शुद्ध भक्तीमध्ये रूप गोस्वामी सांगतात की एक श्लोक आहे सुंदर भक्ती रसामृत सिंधू मध्ये. त्या श्लोकामध्ये उत्तम भक्ती काय आहे, सर्व उपाधी विनिर्मुक्तम तत्परत्वेन निर्मलम ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्ती रुच्यते. आपल्या इंद्रियांद्वारे भगवंताची सेवा करणं हे सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. तर हेच शिल प्रभुपादांनी नामा नामाचं महात्म्य सांगत सांगत संपूर्ण जगामध्ये एक हरे कृष्ण आंदोलन प्रभुपादांनी स्थापित केले आणि लोकांना हरिनाम घेण्यासाठी प्रेरित केलं. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. आणि शिल प्रभुपाद ज्यावेळेस संपूर्ण जगामध्ये प्रचार करत असताना अनेक मोठे मोठे पत्रकार, प्रेस रिपोर्टर प्रभुपादांजवळ यायचे आणि प्रभुपादांना अनेक प्रकारचे प्रश्न विचारायचे. आणि त्यावेळेस शिल प्रभुपादांनी तीक्ष्ण उत्तरांनी सगळ्यांना समाधान केलं. शिल प्रभुपाद सगळ्यांना डिबेट करून इस्कॉनची स्थापना केली किंवा या हरे कृष्ण मुवमेंटची स्थापना केली. नाही भीड भार तुका म्हणे सांगात हो. आणि शिल प्रभुपादांना कोणत्याही गोष्टीचं भीती नव्हती. संपूर्ण जगामध्ये शिल प्रभुपाद फिरले, मोठ्या मोठ्या मंदिरांची स्थापना केली. तर अशा पद्धतीने शिल प्रभुपादजी जे आहेत, शिल प्रभुपादांचं जे शिकवण आहे त्यांच्या प्रणाम मंत्रामध्ये सांगण्यात आलेले आहे. आपण जे प्रणाम मंत्र म्हणतो, नमा ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिती नामिने. मी अशा स्वामींना वंदन करतो जे भगवंतांचे चरण ज्यांनी शरण घेतलेले आहेत. नमा ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय
आणि भगवंतांची जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी प्रभुपाद प्रयत्नशील आहे. कृष्णाला प्रिय आहेत. नमाम विष्णुपादाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नाम. अशा भक्तिवेदांत स्वामींना आम्ही वंदन करतो. नमस्ते सारस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे. जे भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराजांचे प्रियतम शिष्य आहेत आणि ज्यांनी संपूर्ण जगामध्ये जे निर्विशेषवाद शून्यवाद पसरलेलं होतं, सनातन धर्म भागवत धर्म सोडता जे तथाकथित धर्म जगामध्ये आहेत प्रचलित, त्या धर्मामध्ये भगवंतांना निर्विशेष मानण्यात येतं. त्यांच्यामध्ये काही विशेष गुण नाहीत असं सांगण्यात येतं. निर्विशेषवाद, भगवंतामध्ये कोणताही विशेष गुण नाही हे सांगण्यात येतं. आणि शून्यवाद, शून्यवादाचाही प्रचार केला जातो. परंतु श्रील प्रभुपादांनी अशा निर्विशेष आणि शून्यवादी लोकांमध्ये जाऊन अशा देशांना तारले. पाश्चात्य देश तारणे. नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. असे शून्यवादी लोक जे आहेत, जे भगवंताला शून्य मानणारे किंवा निर्विशेष मानणारे, अशा लोकांना तारलं आणि सगळ्यांना श्रील प्रभुपादांनी श्रीविग्रह, भगवंतांचे जे सुंदर श्रीविग्रह आहेत त्या श्रीविग्रहांच्या सेवेमध्ये त्यांना लावले. आणि श्रील प्रभुपादजी नेहमी सांगायचे की भगवंत पूर्ण पूर्ण आहेत. ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. भगवंत परिपूर्ण आहेत आणि भगवंतापासून आलेलं हे सृष्टी देखील परिपूर्ण आहे. या सृष्टीला आकार असल्यामुळे परमेश्वरालाही आकार आहे. हे श्रील प्रभुपादांनी सगळ्यांना समजावून सांगितलं. ईश्वरा परमकृष्णा सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम. भगवंत विग्रह आहे, सच्चिदानंद विग्रह भगवंताचा आहे. ईश्वरा परमकृष्णा सच्चिदानंद विग्रह आणि भगवंत अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम. सर्वांचे आधी भगवंत आहेत, त्यांच्या आधी कोणीच नाही. आणि सर्व कारणांचे परम कारण भगवंत आहे. तर अशा भगवंताविषयी श्रील प्रभुपादांनी आपल्याला वर्णन करून सांगितलं. आणि श्रील प्रभुपादांनी आपल्याला सर्वांना शुद्ध भक्ती प्रदान केली, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं बेसळ नाही. सिद्धीची कामना नाही, न मोक्षाची कामना आहे, न भौतिक भोगाची कामना आहे. भुक्ती मुक्ती सिद्धी कामी सकली अशांत कृष्ण भक्त निष्काम अतएव शांत. तर सर्व प्रकारचे जे भुक्ती कामी आहेत, मुक्ती कामी आहेत, जे अष्टांग सिद्धीचे कामी आहेत, सगळे अशांत लोक आहेत. तर कृष्ण भक्त निष्काम अतएव शांत. तर शुद्ध भक्ती जी आहे त्या सर्वांच्या पलीकडे आहे. असं शुद्ध भक्तीविषयी भक्तिरसामृत सिंधू मध्ये सांगण्यात आलेलं आहे. शुद्ध भक्तीच्या समोर मोक्ष देखील लहान होऊन जातो. मोक्ष लघुताकृत सांद्र आनंद विशेष आत्मा. तर भक्ती करणाऱ्याला, शुद्ध भक्ती करणाऱ्याला या भौतिक जगाच्या पलीकडचं जे विशेष आनंद आहे, त्या आनंदाची त्याला प्राप्ती होते. सुदुर्लभ, हा अतिशय दुर्लभ असं हे भक्ती त्याला प्राप्त होते. क्लेशग्नी, सर्व प्रकारच्या क्लेशातून मुक्त करणारी भक्ती त्याला प्राप्त होते. आणि हे सर्व जे आहे, जे रूप गोस्वामी, श्रील सनातन गोस्वामी, जे षड गोस्वामी, आणि त्याच्यानंतर जे आचार्य आहेत, आणि त्याच्यानंतर चैतन्य महाप्रभूंनी जे काही शिकवण दिलेले, तेच शिकवण श्रील प्रभुपादांनी आपल्या समोर जसं आहे तसं प्रस्तुत केलं. आणि त्याचा लाभ आपण या ठिकाणी घेऊ शकतो आणि घेतच आहोत आपण सर्वजण.
आणि या संधीला आपण कधीच सोडायचं नाही. आपल्या सर्वांचं सौभाग्य आहे की आपल्याला अशा सुंदर अशा संस्थेमध्ये येण्याची संधी मिळाली. योग्य गुरु मिळाले, योग्य शिक्षा गुरु मिळाले, योग्य भक्तांची संगती आपल्याला प्राप्त झाली, योग्य शास्त्र आपल्याला मिळालेले आहेत, योग्य मार्ग आपल्याला मिळालेले आहेत. त्यामुळे आपल्यापेक्षा सौभाग्यशाली या जगामध्ये मला तर वाटत नाही कोणी आहे. तर खूप मोठं सौभाग्य आपल्याला या शिल प्रभुपादांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आणि शिल प्रभुपादांचे आपण खूप मोठे ऋणी आहोत. प्रभुपादांच्या ऋणातून आपण कसं मुक्त होऊ शकतो? तर प्रभुपादांच्या आज्ञेचं पालन करून, त्यांच्या ग्रंथांचा प्रचार करून, त्यांच्या संस्थेमध्ये प्रामाणिकपणे सेवा करून, एकमेकांची सेवा करत करत आपण केवळ प्रयत्न करू शकतो शिल प्रभुपादांच्या त्या ऋणातून मुक्त होण्याचा. प्रभुपादांनी इतकं मोठं धन, जे लपवलेलं धन होतं, कृष्ण प्रेम रूपी धन, जे जगासमोर प्रस्तुत झालेलं नव्हतं, ते धन आपल्याला सगळ्यांना प्रभुपादांनी उघडं करून दिलेलं आहे. आणि केवळ उघडच नाही, सगळ्यांना ते वाटप देखील प्रभुपादांनी केलेलं आहे. ज्याला जेवढं पाहिजे तेवढं घ्यायला सांगितलं प्रभुपादांनी. तर खूप मोठी विशेष कृपा शिल प्रभुपादांची आपल्या सर्वांवरती आहे. आपणही शिल प्रभुपादांचं कार्य आहे, त्या कार्याला एक खारीचा वाटा घेऊन आपण सहकार्य करायचं. अशा अशा पद्धतीने आपण जसं सांगितलं जातं, कृष्ण से तुम्हार कृष्ण दिते पार, तुम्हार शक्ती आछे, आम्ही तो कंगाल कृष्ण कृष्ण बोले, धाई तव पाछे पाछे, धाई तव पाछे पाछे. शिल प्रभुपादांच्या चरणाचं अनुसरण करत करत आपल्याला पुढे पुढे जायचंय आणि आपलंही जीवन सार्थक करायचंय. तर या ठिकाणी या योग भक्तांच्या सत्संगामध्ये माझी काही योग्यता नसताना देखील मी दिवसभर अनेक प्रकारच्या सेवेमध्ये व्यस्त होतो. आणि तरी देखील मी थोडंफार जे काही भगवंतांनी जशी बुद्धी दिली त्या पद्धतीने तुमच्यासमोर शिल प्रभुपादांचे शिकवणीविषयी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्ही सर्वांनी मला एक संधी दिली, त्यामुळे तुमच्या सर्वांचंच मी मनपूर्वक आभार मानतो आणि धन्यवाद. आणि त्याचसोबत गीता जयंती आहे आणि हा महिना जो आहे गीता मॅरेथॉन, तर जेवढं जास्त होईल शक्य होईल तेवढं आपण जास्तीत जास्त ग्रंथाचा प्रचार केला पाहिजे. शिल प्रभुपादांना ग्रंथ वितरणाचे स्कोर ऐकून खूप आनंद व्हायचा. तर संपूर्ण जागतिक स्तरामध्ये या मार्गशीर्ष महिन्यामध्ये, डिसेंबर महिन्यामध्ये गीता जयंतीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात भगवद्गीतेचं वितरण होत असतं, प्रचार होत असतो आणि खूप सुंदर सेवा आहे. तर या प्रचार सेवेमध्ये सर्वजण सहभागी व्हायचंय. गीता जयंतीच्या निमित्ताने 10 गीता, 11 गीता, 20 गीता, एखादा बॉक्स आपण वितरण करण्याचा प्रयत्न करायचे आपल्या आजूबाजूला, आपल्या शेजार किंवा आपलं मित्र कंपनी आहे, आपण ज्या ठिकाणी कार्य करतो त्या ठिकाणी ज्यांना ज्यांना भेटतो त्या सर्वांना आपण भगवद्गीता द्यायचे, प्रचार करायचे आणि शिल प्रभुपादांचे कृपापात्र बनायचे आपल्याला. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कोणाचे काही प्रश्न वगैरे असतील तर विचारू शकता, वेळ झालेली आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर कोणाचा काही प्रश्न असेल तर हँड रेज करू शकता किंवा माइक अनम्यूट करून आपण बोलू शकता. क्वेश्चन असेल तर विचारू शकता.
तर आजचं सेशन श्रीमान यादवेंद्र प्रभूंचं श्रील प्रभुपादांबद्दल जे सांगितले ते ऐकल्यावर खूप म्हणजे चांगलं वाटलं. आणि जे येणारं प्रोग्राम डिसेंबर महिना, जो भगवद्गीता डिस्ट्रीब्युशन गीता मॅरेथॉन, त्याबद्दल पण प्रोजींनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर उपस्थित सर्व भक्तांनी कमीत कमी या मॅरेथॉन मध्ये एक संकल्प घेऊन 5-10 गीता वितरण कमीत कमी ते करायचं आपण पण प्रयत्न करूया. तर प्रोजी जे ओढ म्हणजे प्रभुपादांबद्दल, प्रभुपादांच्या मिशन बद्दल आजच्या सेशन मध्ये सांगितले. जसं प्रभुपादांनी फक्त म्हणजे जसं प्रोजी सांगत होते की मोठ्या मोठ्या शहरात नाही तर प्रत्येक प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात जेवढं होईल तेवढं पॉसिबल या पूर्ण सृष्टीमध्ये प्रभुपादांचं जे भ्रमण आहे तेच तुकाराम महाराज पण सांगतात अभंगामध्ये, जे का रंजले गांजले तयासी जो आपुले म्हणावे, तोची खरा साधू ओळखावा, देव तेथेच पहावा. तसे आपले श्रील प्रभुपाद आहेत. आणि आज जे आपण गोड रसाळ फळ खातोय, त्या फळामागे खूप सारं प्रभुपादांचं कष्ट आहे. त्यामुळे प्रभुपादांची जी इच्छा आहे, हे मिशन मधले जे मेन 4 प्रिन्सिपल मधले 4 जे हे स्तंभ मानलं जातं, त्यामध्ये एक मोठा म्हणजे बुक डिस्ट्रीब्युशन. आता पुढे येणारा गीता मॅरेथॉन आहे, तर सर आपण पण प्रयत्न करूया. तर अजून काही सेशन बद्दल काही कोणाला विचारायचं असेल तर ते विचारू शकता. त्यानंतर मधुरगोर प्रो थोडं अनाउन्समेंट करतील पुढच्या सेशनचं. हरे कृष्ण. हरे कृष्णा. तर कुणाला काही प्रश्न वगैरे आहे का? ठीक आहे, कोणाला प्रश्न वाटत नाही तर पुढचा जो शुक्रवार आहे त्यामध्ये सवयीचे जे परिणाम आहेत, अ, आपल्यावर सवयीचे परिणाम ह्या विषयावर मदाई प्रिय प्रभू पुढचा क्लास देणार आहेत. तर सर्व भक्तांनी पुढच्या वेळेस जॉईन करायचं आहे. राईट. हो. तर आता पुढच्या शुक्रवारीचं अनाउन्समेंट असं आहे की जे येणारे लेक्चर प्रवक्ता आहेत ते इस्कॉन पुणे, इस्कॉन रावेत मंदिरातले एक वरिष्ठ ब्रह्मचारी आहेत. तर प्रभूजींचं नाव आहे श्रीमान मधाई प्रिया प्रभू. तर त्या प्रभूजींबद्दल थोडक्यात माहिती म्हणजे ते इस्कॉन रावेतमध्ये एक वरिष्ठ ब्रह्मचारी आहेत आणि युथ प्रीचिंग खूप चांगलं करतात. तर सर्व भक्तांना विनंती आहे, हे जे पोस्टर आहे हे खाली मदाई प्रिया प्रभू हे इस्कॉन रावेतचे ब्रह्मचारी आहेत. तर सर्व भक्तांनी पुढच्या सेशनसाठी पण तयार राहायचं आहे. तर सर्व भक्तांचं आज या सेशनमध्ये उपस्थित असल्यामुळे आणि श्रीमान यादवेंद्र प्रभूंचं आम्ही इस्कॉन युथ फोरम IYF बीड तर्फे पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो. तर प्रभूजींचं धन्यवाद आपण हरे कृष्ण महामंत्र म्हणून करूया. हरे कृष्णा कृष्ण हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सर्व वैष्णवांच्या चरणी सादर दंडवत प्रणाम करूया. वांछा कल्पतरू